बैच 2001 हैज़ अ वेरी गुड सीक्रेट जो हम आज रिवील करने के लिए जा रहे हैं हमारे दोस्तों के साथ. ममता पागल आहे. शट अप. आपल्या इथला एक सराचा डायलॉग होता, हागे हागेपर्यंत मारीन. कमेंट मध्ये सांगा तो कोण होता. मिसने विचारली की काय केलं तिकडे जाऊन. आम्ही सांगितलं का आम्ही पोपटी बनवली. आम्हाला रेसिपी विचारली मॅडमनी. नंतर यांच्या पॅरेंट्सला बोलवले फोन करून, तेव्हा यांची पोपटी झाली बरोबर. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राज भरत आणि मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल मराठी मीडियमचा, आमच्या गावातल्या मराठी मीडियमचा शताब्दी दिवस म्हणजे 100 वर्ष झालेला पूर्ण झाली. त्यानिमित्त आम्ही 16 साजरा केला आणि आता आम्ही जाणार आमच्या द्रोणगिरी हायस्कूल इंग्लिश मीडियमवरती, जिथं मी शिकलो. मराठी शाळा म्हणजे आपल्या गावात आहे म्हणून मराठी शाळा, गावात जे काय ते आपलं आहे, आपली मराठी शाळा. आणि जिथं मी शिकलो आमची द्रोणगिरी हायस्कूल इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम पण तिकडे आहे. म्हणजे इथं 5वी का 6वी पर्यंत शिकतो, नंतर मग आपण इंग्लिश मराठी मीडियम शाळेवरती जातो. ते सर्व असं आहे. ते सध्याचा महत्वाचा विषय काय, आमच्या स्कूलवरती आज ग्रँड रियुनियन असणार आहे, तर तोच सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा व्लॉग कदाचित मोठा होऊ शकतो, जसा इंट्रो मोठा झाला. आता माझा प्लॅन आहे की सर्व जे बॅच आहेत त्यांना एकत्र करून त्यांच्या आठवणी विचारायचा. तर त्या आठवणी विचारायचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. फक्त प्रॉब्लेम येईल फक्त माईकचा किंवा स्पीकरचा. स्पीकर वाजत असलं तर थोडं सांभाळून घ्या. बाकी ओके, सर्वजण येणार आहेत. ब्लॉग बघायला जाम मजा येईल. कदाचित ब्लॉग मोठा देखील होऊ शकते. तर चॅनलवर नवीन असाल, म्हणजे जे आता आपले स्कूलवरचे जे आहेत सर्व एक्स स्टुडंट, ते जे चॅनलवर आपले नवीन असतील तर जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच ठेवू द्या. मी पण तुमच्यातलाच आहे. तर टाइमपास न करता ब्लॉग सुरू करूया. बघा सर्व स्टुडंट्स टीचर्सला भेटत आहेत. याची तयारी, सर्व अशी तयारी आहे. सगळ्यांची ओळख करून देशील तर. हे जयमाला, हे जयमाला ती बिझी आहे, ती मॅनेजमेंट वाले ती. हो राज. Ladies and gentlemen, I would request you to please be seated. Chairman sir and the managing committee of Karanja Machhimar Society are about to arrive. दोस्तों हम आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं 5 मिनट के लिए. मुकेश भाई, मैं यहाँ से आपको देख रहा हूँ, आप अपनी पूरी टीम को लेके प्लीज विराजमान हो जाइए. और यहाँ पर हमारे बैच के to all my ex-teachers and staff and the current existing teachers, we all love you all from bottom of our heart. And our principal Sonali ma'am and vice principal Patil sir करेंगे. और okay, it is going to start. And I think we directly came from Dubai. Welcome to India sir. Hi sir, how are you? How do you feel today? You came for this special event, right? Thanks to every. Hi. So this is our YouTuber Raj. Hi Raj, how are you? Fine. Okay, the man in black, the one and only YouTuber Pranav. A decent handed guy sitting in front of me. One question for you. ऐसी एक चीज बताइए, जब खरीदते हो तो काली होती है, इस्तेमाल करते हो तो लाल हो जाती है, और जब आप उसे फेंकते हो तो सफेद हो जाती है, व्हाइट हो जाती है. बताइए क्या है? चारकोल. गुड. बैच 2000 के लिए एक बार जोरदार तालियां. एंड प्रणव के लिए भी. And a small memento. Everyone, please take it. All my handsome heroes and beautiful ladies, are you there today to enjoy the event? Yes or no?
Hi. 2012 के सारे बैचेस को हम welcome Batch? करते हैं दोस्तों. 1999 बाबा मस्त मस्त बॅच. मग तुम्ही बसून का नाही घेत तिकडं? अजून येतात आमचे. म्हातारी ना म्हातारा कोण बोलल? मग बोलल कोण म्हातारा? मस्त दिसताय सर्वजण आज. ठीक आहे चालेल. बसून घ्या ना तुम्ही. ओके चला बसून घ्या. असा कोण आहे ज्यांच्यासाठी तुम्ही इथं इतका उशीर थांबलात? घास खाणारी बकरी. And they were the one who started the school in one batch. Thank you so much, madam. Allah for me. माने मैम को जितना भी हम बोले उतना कम है. She was one of the persons who were there in the school when the school was inaugurated. So एक बार दिल से जोरदार तालियां हमारी माने मैम के लिए. This gathering is more than a reunion. It's a celebration of the bonds we built, the lessons we shared, and the lives we have shaped together. Children, remember golden days. Small building, small classes, mangoes from Muthavai's garden with full to dhamal. No competition, limited books, the laughter, discipline, and the life lesson beyond textbooks. Namaskar, this is Sarvat working in Drunagiri High School from the period 1998 to 2000. The period of my journey was really very excellent, very magical period because I have got here such a wonderful kids, new people, new students. At the same time, my staff, Shroff sir, Prabhu madam, Dharat ma'am, Amita ma'am, Lata ma'am, and many more teachers. What I can say about them, they were wonderful. At the same time, my management, Shri Shankar Bhakuli, Nitin sir, Rajiv sir, and other many persons from the management. The journey was very excellent. Do you want to remember one person or you are missing one person? Can anyone answer me? Everyone who know him very well, and we all are missing him, right? Shroff sir does not need any introduction, although Chandrasekhar Shroff sir may no longer be with us physically. His legacy lives on in our hearts and minds. Their influence extended far beyond the classroom, shaping us into the individual we are today. So I request all of you to stand and observe 2 minutes of silence and pay tribute to our beloved sir. Please stand everyone and observe 2 minutes of silence. 2001 was my batch. I remember मैम आप वैसे भी हुए, तभी भी वैसे ही थी 2001 में. आज 2025 है, अभी भी आप बिल्कुल वैसे हो. Not even a single hair has become white. Face is same, slim. Hats off to you. Keep it up. Thank you so much for coming in today. Welcome, ma'am. बिल्कुल सही बोला मैम ने. मुझे तो याद नहीं मैम ने मुझे कभी कुछ सिखाया हो, बट मैम ने मुझे बिल्कुल कुछ तो सिखाया है. दैट वाज पीटी. इन्होंने मुझे जो सिखाया है, see the effect. Still I am the same. Slim fit in one pace. Young and dynamic. Thanks to you, ma'am. I request Ms. Tejal Kadu. God, we have some gorgeous people in the house. Oh my God. Julie ma'am. Amita ma'am. क्या बात है, क्या बात है, क्या बात है.
वेलकम वेलकम वेलकम। इंतजार हो गई इंतजार की, क्या बात है, मुझे गाना नहीं आता, मुझे कैन यू प्लीज जॉइन मी। हमारे टीचर की फाइनली मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळावा आयोजित केलेला आहे त्यावेळी तुम्हाला प्रथम आमच्या करंजा मच्छीमारतर्फे शुभेच्छा देत आहे। आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी बरीच वर्ष करायचा असं राहिलेला, परंतु ही टीम नवाले दीक्षिता रोशन बिशन ह्या गँगनी पुढाकार घेतला आणि ह्या टीमनी मेहनत घेऊन आपला हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल तो पार काढण्यासाठी प्रयत्न केलं आणि आज त्यानिमित्तानं हा कार्यक्रम होत आहे। या विद्यालयातून आपण शिक्षण घेतलेलं आहे, आम्ही मराठी मीडियम इथून शिक्षण घेतला, आपण इंग्रजी माध्यमातून इथून शिक्षण घेतलेलं आहे। आमच्या करंजा मच्छीमारच्या त्यावेळच्या लोकांनी जाणून घेतलेलं की कुठेतरी आता इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण त्यावेळी स्वस्तात म्हणजे करंजा मच्छीमार सोसायटीने सुसज्ज अशी इमारत बांधली आणि लोकांना या शिक्षण दिलं। आज पण देखील आपल्या उरण तालुक्यामध्ये नसेल तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी फी घेऊन चांगल्या प्रतीचं शिक्षण या द्रोणगिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम देत आहे। गेली 11 वर्ष आपली शाळा इंग्रजी माध्यमाचा 100% निकाल देत आहे आणि यावर्षी देखील 100% निकाल देतील अशी मी प्रिन्सिपल आणि स्टाफच्या वतीनं ग्वाही देतो। It will be a very mesmerizing event. I know that because of the efforts taken by Priyanka, Raj, Nishita and their team. So first of all, give them a very big hand to organize such a beautiful event, and this will make the evening a very memorable one, which will you will take so many memories along with you, which you have left behind for so many years. Now when you are here at present in the school, at every corner there must be a memory of yours, isn't it, children? Every corner of this school you have the memory. So cherish this memory today, and I can see very beautiful faces. We cannot recognize, actually I had joined in the year 2000 and I know I was the class teacher of standard 4th or 3rd standard, Mamta's class. Yes or no? Yeah. मित्रो, एकदा 10वी झाल्यानंतर मग आपण प्रत्येक जण इकडे तिकडे विखिरलो जातो आणि मग आपण मित्रांच्या शोधात असतो। पुढे शिक्षण झाल्यानंतर कोण कुठे जातो पत्ताच लागत नाही। सर्व्हिस करतो, लग्न होतं आणि मग पुन्हा आपल्याला मित्र मैत्रिणींच्या आठवणी येतात आणि मग येतं सोशल मीडिया। मग सोशल मीडियावर आपण प्रत्येकाला शोधत राहतो आणि मग त्यातूनच येतं गेट टुगेदर। या गेट टुगेदरसाठी जमलेले माझे सर्व विद्यार्थी, व्यासपीठावरील सर्वजण, या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो।
सायलेन्स. अभी भरा नहीं. अरे तुम्हाला ओके थांबा. असू दे. ओके थँक्यू. थांबा फोटो काढून दे. फोटो 2009 काय आठवणी काय सांगा स्कूलच्या? खूप आठवणी आहेत. खूप आठवण आहे. एक किस्सा असा होता काय बॉईजने ठरवलेला होता काय कोणच येणार नाही, पण गणवेश का अंकित आला आणि सगळ्या बॉईजने मार्क आलेला. कोण आलेला? गणवेश 10th ला पूर्ण बॅचने आमचे 10th ला असताना पूर्ण आमच्या बॅचनी बंक मारलेला. पूर्ण सगळे बॉईज 12 बॉईज होतो क्लासमध्ये. पूर्ण सगळे बॉईज बंक मारून पोपटी करायला शेतात गेलो होतो आणि तेव्हा सर मॅडम आम्हाला शोधत आलेले. तो आमचा बेस्ट मोमेंट होता लाईफ मधला. सर्व पूर्ण बॅच बंक मारलेला. शाळेत एकच वर्ग आलेला शाळेत. मी त्या दिवशी लवकर आलेलो शाळेत, तर पहिलेच पोचलो आणि नंतर मला समजलं असं प्लॅन झालाय. हे लोक साईबाबा मंदिरशीच बसलेले. तर मी बॅग घेऊन गेलो खाली, पण ते कम्प्युटर सरने पकडला. आता बोलते खाली कुठं चाललास? बोललो स्टेशनरीत. बोलते बॅग घेऊन कशाला चाललास? बॅग ठेवून जा. आता कसं जाणार? सर्वांच्या आणि आलो मग वरती बसायला, काय करणार? अंकितच्या पॅरेंट्सला ते चेअरमॅन होते आम्हाला प्रिन्सिपलनी बोलवलेलं ना तेव्हा मिसनी विचारली की काय केलं तिकडे जाऊन. आम्ही सांगितलं का आम्ही पोपटी बनवली. आम्हाला रेसिपी विचारली मॅडमनी. प्रिन्सिपल मॅडम रेसिपी विचारली काय पोपटी म्हणजे काय असते, तिला माहिती नव्हता. आम्ही एक्सप्लेन करून सांगितला काय. हा एक्सप्लेन केला तिकडे. आणि नंतर यांच्या पॅरेंट्सला बोलवले फोन करून, तेव्हा यांची पोपटी झाली. बरोबर. हा हे खरं आहे. हे खरं आहे. तुझ्या व्हिडिओ मस्त असतात, आम्हाला खूप आवडतात. आम्ही सगळी जण बघतो आणि तुला फॉलो करतो. 2007 ममता पागल आहे. शट अप. आम्ही बंक करून गेलेलो, आम्हाला लय मारलेला. गेलेलो बंक मारून या पाठच्या शेतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी दमभर मारलेला आम्हाला. आणि इंडिपेंडन्स डेला एक दिवशी स्कूलच्या कुंड्या फुटलेल्या, ते आमच्या बॅचने केलेल्या. अजून कोणालाच नाही माहिती कोणी केले. आता समजला. आणि रात्री कॅम्पच्या टायमिंगला रात्री अचानक 2 वाजता घंटा वाजायची मराठी मीडियमची. ते पण कोणाला नव्हतं माहिती कोण वाजवत होता. ते आम्हीच वाजवतो. 2007 ची बॅच होती जी मराठी मीडियमची घंटा वाजवून, कोणालाच माहिती नाही मराठी मीडियमची घंटा कोण वाजवत होती. आणि पिरियड सुटायचे त्यांचे. 9th ला असताना मी पाटील सरांचा कॅमेऱ्यात फोटो काढलेला आणि पकडलेलो. युट्यूबला टाकणार आहेस तू? युट्यूबला टाकणार आहे. आपल्या इथला एक सराचा डायलॉग होता, हागे हागे पर्यंत मारीन. कमेंट मध्ये सांगा तो कोण होता. आपल्या स्कूल मधल्या एका सरांचा डायलॉग होता पोरांना, हागे हागे पर्यंत मारीन. तर सर कोण होता तो कमेंट मध्ये सांगा. आणि इकडे डबल. याच्यामध्ये अजून करेक्शन आहे, कोमलने दिली. हागलास तर अजून मारीन. हे कोण होता तर कमेंट मध्ये सांगा. बस
गाईडची कॅम्प होती ना, तेव्हा आमच्याकडून एक काम करून घेतलेला होता. कुठला काम आठवते सगळ्यांना? जो हा स्लोप बांधलेला त्याचा सगळी भर टाकून घेतलेली आपण, आठवते? हो नाही, काम तो करून घेतलेला. हो आम्ही बंक केला होता क्लासमध्ये आणि सर्व मुलं खिडकीवर गेलो होतो. खिडकी तर माहिती आहे सर्वांना. डोंगरावर तर श्रॉफ सरांनी पाठी असेच राऊंड अपला गेले होते. त्यांनी स्पॉट केले का आपल्या स्कूलच्या ड्रेसमध्ये पोरं दिसत आहेत चढताना. हो हो हो. आणि दुसऱ्या दिवशी आमची अशी बेदम धुलाई गेली होती, ती धुलाई आम्ही विसरू नाही शकत. रेहमान सर 10वीला असताना वर्गात उभी गेली आणि जोडली पनिशमेंट म्हणून. पोरीन सकट सगळ्यांना मार मारले. आठवते तुम्हाला? मारलेली रेहमान सर. फरमान आपली ईदचा सांगते मी. फरमानची ईद होती तर आम्ही ईदसाठी फरमाननी घरी बोलवला शेवकुर्मा खायला. तर आम्ही दुसरे काय तिसऱ्या दिवशी गेलेलो. सरांनी आम्हाला दोघांना चपलानी मारलेला. साले बोलते बाकी शेवकुर्मा खाने को गए, पहिले दिन बोला नाही का ना इसने. त्यांनी पण आम्हाला तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवकुर्माचा असली मजा दुसरे दिन आहे. पण ते सरांना नव्हतं माहिती. सर आले नाही ना कधी. मीटिंगचा बोलू काय तुझे फादरचा? अरे हो, अरे बापा ते सोड. सगळ्यात खतरनाक थांब मी सांग. आमची पॅरेंट्स मीटिंग असायची. आम्हाला पॅरेंट्स मीटिंग मध्ये काय इंटरेस्ट नसायचा, पण फरमानचे पप्पा येतील त्याच्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट असायचा. कारण फरमानचे पप्पा असे जोक मारायचे फुल धमाल. फरमानची तर काशी करायचेच, पण काय आम्हाला पण मजा यायची. कॅम्प असायचा तो कॅम्प आणि गॅदरिंग होते. आम्हाला उरणला जायचा होता. फरमानने घेतली पप्पांची रिक्षा आणि आम्ही रिक्षा घेऊन लाईफ मध्ये फर्स्ट टाइम करंजा रोडला ट्रॅफिक झाली. फरमानच्या रिक्षा किक बिक तोडलेली आम्ही. आणि किक तोडून 1 फुटाची असते ना, ते अर्ध्या फुटाची ठेवलेली. सकाळी पप्पा गेले किक मारायला. साला किक हात में क्यों नहीं आ रहा. किक बिक तोडून ठेवलेले. सारी उम्र हम मर मर के जिए, एक पल तो अपने जीने दो ना 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 Give me some sunshine, give me some rain, give me another chance to grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to grow up once again. कंधों को इब्राहिम बोझ नहीं चुकाया, विश्व तेरा तो कोई पापा ने सिखाया. 99 मार्क्स लाओगे तो घड़ी वरना छड़ी,
लिख लिख कर पढ़ा दिल पे अल्फा बेटा गामा का छाला कॉन्सेंट्रेटेड एक्सप्रेस सपोर्ट ने पूरा पूरा बचपन जाला डाल बचपन तो जवानी भी गई एक पल तो हमें जीने दो बचपन तो गया जवानी भी गई एक पल तो हमें जीने दो ना 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 na 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 na. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. Wanna grow up once again. श्रॉफ सर होते मला श्रॉफ सरांचं वाईट वाटतं मला भेटले नाही पण आम्ही नेहमी जायचो त्यांच्या घरी आम्ही जरा टिफिन काढायचो ना तेव्हा श्रॉफ सर आवडीनं प्रत्येकाच्या टिफिन मधून एक घास खायचे मला तर विचारायचं मग मॅडम काढलं आम्ही एवढं कोळी आणली मच्छीच असणार आणि त्यांच्या घरी पण आम्हाला नेहमी ते वर्षातून 1-2 वेळा गणपतीच्या वेळेला बोलवायचं किंवा इतर पार्टी म्हणून बोलवायचे असे हे श्रॉफ सर होते So much, really feeling so happy, and I bet each and every student really happy. All the best for your future. Thank you so much. Come on! प्रभुदेवा पुढे साईड व्हिडिओग्राफर साईड Are you all ready? Fantastic, sure. Let's go for it. And here we go. Start. 1, 2, 3. Out. Please move back. Circle join. 3, 2, 1, go. 1 2 3 Out. Very good. 3, 2, 1, go. 3. चलो 3 आउट है यार. चलो ठीक है. एक चांस से बहुत मेहनत किया है. एक चांस दे देंगे. 3 नहीं बोलना है, 1 ही बोलना है. 1 ही बोलना है. 3, 2, 1, go. 1 2 3 4 5 6 7 Out. Sujita is out. Let's see who will be the winner, boys or girls. 1 2 3 boys we have. भाई जान बचा लो भाई आउट मत होना प्लीज. Girls all the best, boys all the best. Here we go. Start. 1 2 Out. अरे boys का आउट नहीं होना यार. Come on boys, what are you doing guys? 3 2 1 start. 1 2 3 out. 3 की बस 4 1 2 3 out. Come on, सब pass. Semicircle. Let's make a semicircle now. 1 2 3 4 5. मुझे बड़ी खुशी के साथ ये बताने में बहुत प्राउड फील हो रहा है. 1 2 3 4 5 गर्ल्स के साथ मेरा भाई आपका नाम सर नाकवा सर ज्ञानरस नाकवा टक्कर दे रहे हैं. हम जीत भी सकते हैं. देखते हैं who will be the ultimate winner tonight, ladies and gentlemen. 3 2 1 start. 3 4 नाकवा सर ये क्या कर दिया आपने. कोई बात नहीं, अल्टीमेट लड़कियां ही जीतती है यार हर गेम. ये तो होता रहता है यार. कोई बात नहीं. लेट्स सी. 7 8 9 Out. No. And the last 3. Let's see. Start. 1 2 3 4 5 6
ओके स्टे मैम बेस्ट फ्रेंड समोरासमोर आल्या. आपका नाम क्या है? मनाली, जयमाला एंड राजेश्री. गीता या सीता कौन जीतेगा आज? कोई भी चलो देखते लेट्स गो फॉर इट 3 2 1 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक बार जोरदार तालियां इन दोनों के लिए दोस्तों. नाउ आई विल टेल वन नंबर फ्रॉम 1 to 9. उसके बाद आपको हिंदी में बोलना है. आई विल टेल एनी नंबर, ओके, इन इंग्लिश. मैं इंग्लिश में बोलूंगा. चलो 1 to 9 एनी नंबर. रेडी स्टार्ट. 6 7 8. एक बार फिर से दोनों का जोरदार तालियां इनके लिए. एंड द विनर्स आर Jaymala, Tejasri, and also as requested by our co-host and members, Mamta also, right? Manali. तीनों को देना बोला है हमको. First three, come inside please. So can we have a big round of applause for them guys? अच्छा. एक सीक्रेट है हमारे बैच का. बैच 2001 हैज अ वेरी गुड सीक्रेट जो हम आज रिवील करने के लिए जा रहे हैं हमारे दोस्तों के साथ. हमारा सेंड ऑफ था दोस्तों. क्या था हमारा? बिल्कुल. सेंड ऑफ के दिन हम क्या कर रहे थे पता है आपको राजदीप? हम लोग बंक करके, सेंड ऑफ था, हम बंक करके सब लोग निकले घारापुरी. और हमारे साथ पूछो कौन था? कौन था? प्रभु मैडम थी हमारे साथ. प्रभु मैडम. और जैसे ही शेखर सर को मालूम पड़ा, इट वाज अ वैलेंटाइन. यस, सोने पे सुहागा. यानी कि हम लोग सेंड ऑफ बंक करके यहाँ पे सब गुल होके हम लोग गए घारापुरी. एंड ऑन द ऑस्पिशियस डे ऑफ Valentine's Day, and it was a precious moment for every one of us, and it is one of the greatest memory for everyone. Don't you agree with me? Yes or no, guys? Yes. So love you all. Let's make this memory forever. Enjoy, keep enjoying, and let's keep rocking all the way. मराठी. एक खूप दुःखदायक घटना आमच्यासोबत झालेली जेव्हा आम्ही 10th मध्ये होतो आणि आम्हाला डान्समध्ये पार्टिसिपेट करायचं होतं. आमच्या क्लासमधल्या मुलांनी काय केलं असेल तर त्यांनी 9th क्लासच्या मुलींच्या सोबत बुमरोचा सॉन्ग केला आम्हाला डिच करून. आज पण आम्हाला एवढ्या सुंदर मुली तुमच्या क्लास मध्ये असताना तुम्ही मेकअप हो या ना हो, as you all know, old is gold. Thank you so much. Thank you so much. But last, we have most of the beautiful girls in our batch. Thank you so much, Prashant. सगळा कौर वाटवते बुंबुरवा तुला. सगळा कौर वाटवते बुंबुरवा तुला. Thank you. एक
लास्ट कॉल यहाँ पर जो बैठे हैं यहाँ से 8 पीपल I'm so sorry. Let's see the picture. Everyone. 2000 आम्ही एकदा टेरेसवर क्रिकेट खेळत होतो आणि तेव्हा हेमंत पाटील म्हणून एक आमचा कलिग आहे, त्याने बॉल मारला, तो डायरेक्ट प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये गेला. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण क्लासला पनिशमेंट चांगली मिळालेली, परेड निघालेली आमची. आमचं कॅम्प गेलं होतं पेणला आणि नाईट टाईमला जस्ट आम्ही विचार केला की काहीतरी फन करूया आणि आम्हाला लावायचं होतं पेस्ट. ओके ते लावायचं होतं असं मुलांना वगैरे आणि मुलींना, पण अनफॉर्च्युनेटली टीचरच्या लागलं ते आणि मग आमचे बम आणि सरांची स्टिक. जाम मारलाय पोरांना, पोरांना मारलाय. कुल्या टाकल्यापासून सगळं सांगितलंय. काय केलेलं नरेंद्र चेकर पर्यंत 7th स्टँडर्ड पर्यंत कट्टर दुश्मनी होती. म्हणजे लिटरली आम्ही पार्टिशन केलेलं, बॉईज साइड गर्ल्स साइड. पण जसं जसं टाइम गेला तसे आम्ही एवढे खास फ्रेंड झालो की आता असं वाटतंय तो टाइम आम्ही का वेस्ट केला. असं झालं आम्हाला. आता खरंच मिस करतो. आणि श्रॉफ सरांनी सगळ्यांना मारलेलं, आणि श्रॉफ सरांनी मारलं ब्लॅकबोर्ड वरती. एकच पोरग जो चांगला ब्लॅकबोर्ड वर अभ्यास करणार काय तो है विपिन. डोक्याला अजून लागलेला आहे. आणि माझं लक्ष नसलं ना की श्रॉफ सर मला ऐकवायचा बुरुंडे. श्रॉफ सरांची भरपूर आठवण येते. जोरात ऐकवायचा बुरुंडे. मॅडम बुरुंडे बोलायचा, मॅडम बुरुंडे. खूप आठवण आहे श्रॉफ सरांची भरपूर आहे. भरपूर. श्रॉफ सरांचा तो डॉग जास्त. श्रॉफ सरांचा डॉग टफी. सर्व मजेत ना तुम्ही? मस्त. थँक्यू. मोठ्या बाईचे आंबा पारले मार खाल्लाय. जयेंद्रने इकडनं कुंडी पाडलेली, प्रेयर होताना इकडनं कुंडी पाडलेली, तेव्हा त्याला शेखर सर ओरडलेला. हा, आणि त्याने कुंडीचे पैसे भरलेले, त्यांनी आठवते. स्कूलच्या मेमोरी सांगायच्या तर खूपच आहेत. जशा एक क्लासमधले आम्ही सांगतो, शेखर सर आमच्या क्लासमध्ये एक वेळ मॅथ्स शिकवत होता. त्या टायमिंगला या दोघी प्रज्ञा आणि शिल्पा बेरीज म्हणजे काय बोलतात आपण बोरं खिशामध्ये घेऊन यायच्या आणि असं खायचं. त्या टायमिंगला शेखर सरनी त्यांना बघितलेला आणि ते असे टाकल्यावरती खट्टूस मारायचे त्याच्यावरती. हा, यांचे प्रज्ञाचे आणि शिल्पाचे नाही अश्विनी असेल. आणि एक आम्ही सायलेंटली आमचा क्लास बंक करून गेलेलो. तो आमचा एक पहिलाच बॅच होता जो टीचर्स लोकांना पण समजलं नव्हतं, जो आम्ही बंक करून गेलेलो आणि त्यांनी आम्हाला पिरवाडली पकडलेला सगळ्यांना. येस, अख्खा होल बॅच आमचा बंक करून गेला इन आवर युनिफॉर्म.
आणि आमचा एकच बॅच असा होता जो डान्समध्ये पार्टिसिपेट करून दुसऱ्यांना डान्समध्ये घेण्यासाठी प्रोत्साहन करत होता. फुल क्लास नाही, आमची फुल क्लास पार्टिसिपेट करायची आणि त्यांची ट्रेनर असायची आमची प्रज्ञा. आणि त्यातला मेन डान्सर मी असायचो. फ्रंट डान्सर. एकदम मस्त भारी. ऍक्च्युली आम्ही 22 वर्षांनी भेटतोय. आम्ही 22 वर्षांनी एवढे सगळे जण एकत्र भेटतोय. काहीच नाही. आता रिसेंटली ग्रुप क्रिएट केला आम्ही. आज तुझ्या ह्या चॅनल मधून मी माझ्या जे दुसरे फ्रेंड्स आहेत त्यांना सांगायला इच्छितो त्यांना, की तुम्ही पण आम्हाला जॉईन करायला पाहिजे होतात, पण तुम्ही आलेत नाही. जास्त फन. ठीक आहे, नेक्स्ट टाइम जॉईन करा आम्हाला. जास्त फन झालं असता त्यांनी जॉईन केलं असतं तर क्राऊड जेवढं वाढते तेवढी फन वाढतो. हाच म्हणजे वाटतं सगळी गावातल्या गावात असून पण कोणी जॉईन करा. आम्ही फक्त 9 जण आहोत. इथल्या इथंच असून पण कोणाला म्हणजे वेळ नाही. फक्त 4 आपल्या फ्रेंड्सना भेटायची इच्छा होत नाही. दिस इज द व्हेरी मच. थँक्यू सो मच राज. आणि तू खूप चांगला काम करतोस, असाच करत राहा. आम्हाला जाम आवडतोय. आमचा जावं आहे हा. ओके, थँक्यू. कधी काही तुम्हाला असं मेडिकल वाटलं 12 नंतर बंद होतं? प्रज्ञाला फोन करायचा. खाली बसलो होतो तेव्हा काय वाटलं नाही, पण जेव्हा ग्राउंडवर स्टेजवर आलो आणि ग्राउंड आणि वर्ग बघितला तेव्हा अक्षरशः अश्रू आले डोळ्यात. आणि खरंच खूप म्हणजे फिलिंग झाली लहानपणाची. हाफ पॅन्टची आठवण आली आणि सर्व जुन्या टीचरची आठवण आली. आता पण मला रडू येते आणि खूप इमोशनल झालोय मी. थँक्यू. आणि वडापावची पण आठवण येते. एका दिवशी ना वडापाववाल्याने ऑफर ठेवली. एका पावात 2 वडे, 8 आण्याला 1 वडापाव भेटलेला त्यावेळी. खूप मजा येते. आणि हा साला स्कूलमध्ये कुत्र्यांवर डगर मारायचा. पैसे भरून सुद्धा आपल्याला असा अँकरन मिळाला नसता. आणि कुठलाही प्रोग्राम असतो तो निवेदकावर अवलंबून असतो. निवेदन जर चांगलं असेल तर कार्यक्रम अतिशय सक्सेसफुल होतो, अतिशय उत्तम. 1994 ते 2012 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तुमच्याहून तुम्ही कॉल केलं होतं आणि आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलेला आहे. कुठल्याही प्रकारे कार्यक्रमाला आपल्या गालबोट लागेल नाही. अतिशय जेवणापासून ते शिक्षकांचा सत्कार करायपर्यंत तुमचा डान्स कार्यक्रम वगैरे अतिशय उत्तम झाला आणि तुम्ही केलेल्या
शाळेला सहकार्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं तुम्हा सर्वांचा अगदी आभार मानतो. पुनश्च एकदा आभार मानतो.